नमस्कार यूट्यूब फॅमिली, पुढील ऑडिओ ऐका. हा बोला ना. हा मॅडम, काय म्हणजे आपल्या सर्व्हिस बद्दल खुश नाहीत मॅडम आम्ही. म्हणजे सांगितले मला ऋषीनी. 3 बायकांचे उदाहरण सांगतो मॅडम तुम्हाला. सर मी सांगू का तुम्हाला, शेवटी आम्ही पण तुमच्याकडे बाई पाठवलेली आहे. मी ऋषीला विचारलं पण, तुम्हाला 2-3 बाया पाठवल्या ते पसंत नाही पडल्या, आणि जी बरोबर. तुम्हाला पसंत पडती ती बाई येत नाहीये. पहिली पसंत पडली मॅडम, तिने दुसऱ्याच दिवशीपासून पैसे वाढवायला मागे लागली. हो, मला दुसरी ते सगळं पसंत माहिती आहे पडली, सर, मला सगळं सांगितले ऋषीने काय झाले काय नाही. दुसऱ्या बाईचं मी सांगितलंच नाही. दुसरी बाई आम्ही फायनल केली, ती म्हणली परवापासून येते. ती काय आलीच नाही परवापासून. तिला फोन केलात म्हणे 1 आठवड्याने येते. तिसरी बाई फायनल केली, ती म्हणली 2 दिवसांनी येते. तिला आज फोन केला, ती म्हणली नाही मी पहिल्याच घरी थांबणार. काय करणार मॅडम, तुम्हीच सांगा. सर त्यासाठीच आमचं फक्त आम्ही रिप्लेसमेंट देतो. आम्ही असं म्हणत नाही की कधी टिकून. आमच्या इथं कसे कधी बाया टिकून कामं करतात, कधी लागत नाही. त्याच्यामुळे आम्ही अनलिमिटेड रिप्लेसमेंट ठेवली आहे ना. मग आता मॅडम, आज एवढं अर्जंट असताना तरी आज कोणीच आलं नाही. कारण तुम्ही सकाळपासून करताय फोन आणि ऋषी उचलते पण तुमचा फोन, सांगते पण तुम्हाला, कारण बरोबर तो आहे. तुमचंच काम करतोय. अच्छा. कारण आता पण 6 वाजता तुम्ही फोन केला तेव्हा मी ऋषीला विचारलं, ते म्हणले मी आत्ताच बोलणं झालंय माझं. हा बर. कारण असं पण नाहीये की तुम्हाला सांगत नाहीये की फोन उचलत नाहीये. ऋषी कंटिन्यू फोन उचलते तुमचा, सांगतोय पण तुम्हाला. मग मॅडम, आता या बायका देणं तर तुमच्या शोधलेल्या बायका असतात ना मॅडम. हो, मग म्हणजे शोधलेलं रिस्पॉन्सिबिलिटी आमच्याकडे पण तशीच तुमचीच बाया पाहिजे ना. असतात. मग असं का होतंय मॅडम की बाई लगेच पैसे मागती किंवा येतच नाही? मग सर तुम्हीच पहिली रिस्पॉन्सिबल गोष्ट तर पाहिजेत ना. बाया जेव्हा पैसे मागतात तेव्हा क्लिअर फोन करायचं ऋषीला आणि समोर करून घ्यायचं. केलं होतं मॅडम, हो, मी पहिल्याच दिवशी तुम्हाला फोन तेच केला सांगते, होता. लगेच फोन करून सांगायचं की ही बाई जास्त पैसे मागते, मला दुसरी बाई पाठवून द्या. मग आम्ही लगेच दुसरी बाई पाठवतो. मी कारण पहिल्याच इथं दिवशी कसं आहे, फोन केला. बायांचं कसं आहे तुम्हाला सांगते, बाया मागतातच. त्यांना वाटतं की परस्पर जाऊन आम्ही पैसे जर जास्त मागितले तर क्लायंट देतो का काय, त्यामुळे ते बरोबर आहे. बोलणारच तुम्हाला. बर. पण आम्ही आता जेवढं मार्केट चालू आहे त्या हिशोबानेच आम्ही पगार देतोय. हा. आणि सगळे क्लायंटकडे बाया पण आहेत. आता तुमच्या इथं काय प्रॉब्लेम येत आहे तर मग आता आम्ही पण बघतोय, प्रयत्न चालू आहेत आमचे पण. काय करणार मॅडम, तुम्हीच सांगा. आम्ही तर आता ऑफिसला सुट्टी घेऊन बसलोत मॅडम. नाही सर, आम्ही कसं रिप्लेसमेंटची कामं करतोय. आम्ही हा. कसं बाई येते आम्ही तसं रिप्लेसमेंट देतो. तरी आम्ही जास्तीत जास्त काम करायला सांगतो आणि पोराला लगेच बाई पाठवायला लावतो. हा. मग आता उद्या बाई येतील याची काय गॅरंटी मॅडम? म्हणजे आता उद्या येतील का? तरी तर म्हणलं आता आजच अरेंज करतो, 2 पाठवतो. आज नाही आल्या 2. मग आता नाही, उद्या उद्या पण पाठवून येतील. देईन तो तुमच्याकडे. आता हे जे मी कॅन्सलेशनचं बोललो ना मॅडम, की असं माझं काही माझ्या स्वतःच्या प्रॉब्लेममुळे मी कॅन्सल नाही करते ना. समजा मी बँगलोरला गेलो, मी नाही 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 दुसरीकडे नाही सर, गेलो, तसं असं नाहीये नाहीये. ना. इथं जर बाईच भेटली नाही ना तरी पण जर तुम्हाला कॅन्सल करायचं असेल ना, बिलानुसारच होतं. पण हे तुमच्या साईडनी प्रॉब्लेम आहे ना मॅडम. हा 3 बायका नाही येते. तसं नाहीये सर, मी तुम्हाला काय म्हणले, तुम्हाला अनलिमिटेड रिप्लेसमेंट भेटेल 3 महिन्यापर्यंत. जोपर्यंत तुमची सर्व्हिस चालू आहे तोपर्यंत भेटेल. नाही, आता बघा, तुम्ही ज्या बायका देताय पण त्या बायकाच बरोबर नाहीयेत ना ताई. प्रॉब्लेम हा होतोय ना. सर तसं नाही ना, बायका बरोबर नाही असं नाही म्हणता येणार. शेवटी दोन्हीकडून काही ना प्रॉब्लेम असेल. असं नाहीये की नुसतं बाईकडूनच प्रॉब्लेम येते. आता तुम्हाला 2 बाया जे ऋषी म्हणत होता जे तयार आहेत, त्यांना तुम्ही रिजेक्ट केलं का? ते एकीचा नवरा हॉस्पिटलमध्ये काम करते आणि एकीने हॉस्पिटलमध्ये काम केलेलं आहे, म्हणून तुम्ही बरोबर आहे नको ना म्हणताय. मॅडम. बाळाचं काम म्हणल्यावर बघा, तुम्हीच विचार करून बघा ना मॅडम. हो, मी तुम्हाला तेच सांगते, शेवटी तुम्ही पण रिजेक्ट करता ना बायांना. हा. तसं मग बाया पण तुम्हाला रिजेक्ट करतात. कारण आम्ही क्लायंट लोकांना क्लिअर सांगतो की तुम्ही गरजू बाई ठेवा. नाही, गरजू रिजेक्ट बाई करू द्या मॅडम. कंटिन्यू काम करते आणि कायमस्वरूपी करते. नाही, रिजेक्ट करू द्या मॅडम. 10 जणांनी आम्हाला रिजेक्ट केलं, प्रॉब्लेम नाहीये. पण हे चुकीचं आहे ना मॅडम, परवा येतो म्हणणं आणि नाही येणं. सर मग याचं तर मी स्वतःच जबाबदारी तुम्हाला कोण? बोलले ना, असं होतं. असं नाही की तुम्ही एकच क्लायंट आहे आणि तुमच्या बाबतीत होतं. असे भरपूर क्लायंट सोबत होतात. पण क्लायंट लोक मग दुसरीच एखादी चांगली बघा आणि पाठवून द्या असं म्हणतात. आणि तुमचं कसं आहे, तुम्ही चेक करता बाई कशी आहे, काय आहे, व्यवस्थित असेल तरच ठेवता. मग त्याला पण बरोबर. आम्हाला पण वेळ लागतो ना शोधायला. तुम्ही म्हणता आजच्या आजच पाहिजे, तसं नाही ना. जर बर. आजच्या आज
जर बघितली आणि ती पण जर तशीच निघली तर मग तुम्ही काय म्हणताल नाही तुमची बाई तशीच आहे. आम्हाला पण वेळ लागतोच ना शोधायला. बर मग ऍटलीस्ट आता उद्या कोणाला लवकर तरी पाठवू शकताल का? नाही सांगितले मी ऋषीला, उद्या सकाळी तो बघेल आणि पाठवून देईल तुमच्याकडे. का उद्या सॅटर्डे संडे सुट्टीच असते तर मग भेटून जाते बाई. बर चालेल, ठीक आहे. ठीक आहे चालेल. तुम्ही हा व्हिडिओ ऐकला असेल. काही बिनकामांच्या बायामुळे आमच्या एजन्सीचे नाव खराब होत आहे. काही बाया कामाची गरज नसताना पण गरज आहे असे दाखवतात व काम बघायला जाऊन काम फिक्स करतात, पण दुसऱ्या दिवशी ते कामाला जात नाही व कॉलसुद्धा उचलत नाही किंवा कॉल करून पगार वाढवून मागतात. अशा बायामुळे एजन्सीचे नाव खराब होते, तसेच क्लायंटचा कामाचा पण खाडा होतो व क्लायंट एजन्सीला नावे ठेवतात व बडबड करून खूप ऐकवतात. माझे सर्व बायांना एकच म्हणणे आहे, तुम्हाला कामाची खरंच गरज असेल व तुम्हाला पगार परवडत असेल तरच कामाला या. विनाकारण एजन्सीचा व क्लायंटचा वेळ वाया घालवू नका. तुमच्यामुळे ज्या बायांना खरंच कामाची गरज आहे अशा बायांना काम मिळत नाही व एजन्सीचे नावसुद्धा बदनाम होते. आमच्या इथे 5 तास, 8 तास, 10 तास, पार्ट टाईम, फुल टाईम गरजू महिलांना घरकाम, बाळ सांभाळणे, पेशंट सांभाळण्याची कामे मिळतील. तसेच 24 तास राहून कोणाला पुण्यामध्ये काम हवे असेल तर अशा महिलांना सुद्धा घरकाम, बाळ सांभाळणे, पेशंट सांभाळण्याची कामे मिळतील. हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुमचे आभार. असेच कामाविषयी नवीन नवीन माहिती देणारे व्हिडिओ तुम्हाला ऐकायचे असतील व पाहायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळतील. धन्यवाद.